ती जागा शिवसेनेला सुटावी अशी आमची इच्छा होती असं शिरसाट म्हणाले। मात्र ही जागा शिवसेनेला सुटली नाही हे आमचं दुर्दैव। भाजप हे स्लो पॉइझनिंग आहे आणि स्वतःचं पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आता आम्हाला लढावं लागेल, बोलावं लागेल उघडपणे। मग उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर उमेदवारी अर्ज सगळ्या बंडखोरांनी मागे घेतलेत। मात्र तुमच्यावरती सुद्धा रोख त्यांचा काही प्रमाणामध्ये पाहायला मिळाला की पालकमंत्री निधी देत नाहीयेत, पक्षाच्या वाढीसाठी लक्ष देत नाहीयेत। विधान परिषदच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये निश्चित ती जागा शिवसेनेला सुटावी असा आमचा आग्रह होता। ती सुटली नाही हे आमचं दुर्दैव। परंतु पक्षाच्या नेत्याने एकदा निर्णय घेतल्यानंतर आपल्या मनातली खदखद त्यांच्यासमोर मांडणं हे मला वाटतं काही गैरपण नाही। म्हणून त्यांनी आम्ही सर्व आमदारांनी शिंदे साहेबांची काल भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली। शिंदे साहेबांनी इतकं मोठेपण मनाचं दाखवलं की 1 to 1 सर्वांना चर्चा करायला संधी दिली आणि चर्चा झाली, चांगली झाली आणि आम्ही सर्वांनी एक मताने सांगितलं की शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील। म्हणून आता त्या वादामध्ये कोणी जाणार नाही। राहिला प्रश्न माझ्या नाराजगीचा, माझ्यावरची नाराजगीचा, प्रत्येक जिल्ह्यात, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्याला थोडी बहुत नाराजगी असते। कुणाला कमी निधी दिला जातो, कुणाला जास्त दिला जातो, असे काही आरोप प्रत्यारोप असतात। त्या संदर्भामध्ये सुद्धा शिंदे साहेबांनी मला सूचना केल्यात आणि त्या सूचनेची अंमलबजावणी करणं हे माझं काम आहे। छत्रपती संभाजीनगर आणि शिवसेनेचं नातं अनेक वर्षांचं अतूट असं नातं आहे आणि तिथे ही नाराजी आता उफाळून येताना पाहायला मिळते। स्वतःच्या पक्षाची जागा आपल्याला मिळत नाहीये हे पहिल्यांदा अब्दुल सत्तार बोलले। रायगडमध्ये सुद्धा आपण बंडखोरी पाहिली। भले ही बंडखोरी आता शमवण्यात आलेली यश जरी आलेलं असलं तरी येत्या काळात अशा पद्धतीनं भाजपबद्दल शिवसेनेच्या नेत्यांचं नेमकं मत काय? कारण हा अनुभव बऱ्याच वेळा त्यांना अनुभवायला मिळतोय आणि त्या वेळेला ही सगळी नाराजी समोर येते। बघा, नाराजगी दाखवायची नाही का? दाखवायची, परंतु एक लिमिट असली पाहिजे। त्या लिमिटपर्यंत आम्ही दाखवलेली आहे। अखेरला पक्ष चालवताना एकनाथ शिंदे साहेबांना काय निर्णय घ्यायचे हे आम्ही नाही सांगू शकणार, ते एकनाथ शिंदे साहेबांनी घ्यायचे। त्यांनी जर विचारलं तर आम्ही बोलू शकतो। ते यासाठी की पक्ष चालवताना अनेक अडचणी सुद्धा येतात असतात, काही वेळेला कॉम्प्रोमाइज करावं लागतात आणि ते करावेच लागतात प्रत्येक पक्षाला। म्हणून शिंदे साहेब पक्षासाठी तडजोड कधी करणार नाही। पक्षाचा आत्मा हा ते जाणून आहेत। म्हणून पक्ष मजबूतीसाठी जे काही करायचं ते शिंदे साहेब करतील आणि त्यांच्यावर आमचा ठाम विश्वास आहे। म्हणून आता यापुढे सुद्धा कोणताही निर्णय घेताना शिंदे साहेब विचारपूर्वकच घेत आलेले आहेत आणि घेत राहतील। अब्दुल सत्तारांच्या बरोबर इतर आमदारही तुमच्या पक्षाचे बोलू लागलेले आहेत की भाजपपासून पक्षाला धोका आहे। तुम्ही म्हणालात की काही पक्षांना योग्य त्या वेळेनुसार कॉम्प्रोमाइज करावं लागतं, मात्र हे शिवसेनेलाच प्रत्येक वेळेला जर कॉम्प्रोमाइज करायची वेळ येत असेल तर भाजपपासून खरंच धोका निर्माण होतोय का अशी भावना आहे का? नाही, असं काही नाही, असं काही नाही आहे। आम्ही महायुती म्हणून चांगलं काम करतोय आणि असं डायरेक्ट काहीतरी ताटातूटचा प्रकार झालाय असं समज